हॅलो एव्हरीवन, माझं तुषार. आय एम काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आणि आज मी अजय सोनोने आणि रोहित बागडे सरला भेटायला आलो. तर यांनी यांच्या कामाबद्दल सांगते की यांनी काय काम करते. गवंडी काम. तुम्ही गवंडी काम. हां, तर माझा असे प्रश्न आहेत मेंटल हेल्थबद्दल, म्हणजे मानसिक आरोग्याबद्दल, जे तुम्हाला दिवसभरात होते. त्यात थोडंसं काही सांगू शकता की कसं तुमचं मानसिक आरोग्य थोडं स्ट्रेसफुल होते. स्कूल म्हणजे सकाळी जावं लागते 9:30 वाजता. हं. 9:30 वाजता इथून निघलो तर तिथं काही पहिले बिटा मांडा लागते, रेती चढावं लागते, विटा चढावं लागते. त्याच्यानंतर काही आपल्याला सिमेंट चढावं लागते. चढवल्यानंतर आपल्याला काढून द्यावं लागते मसाला. त्याच्यानंतर बाकीचं चिल्ला चालला सामान आणत राहते, ते घेऊन यावं लागते वरती. आणि एवढं सारं काम करताना ते तुमच्यावर लोड असं खूप सारं हवी होते की कसं? हवी तर होतेच, पण करावं लागते आपल्या पद्धतीनं. हां. जसं आपण थकतो तर थोडासा विलास घ्यावा लागते. दमा येते कोणाले. त्याच्यामुळे आपल्याला कसं घ्यावं लागते उचलू एका म्हणजे सहमती, सगळ्यांची सहमती पाहिजे त्याची. उचलताना टोपलं कधी इकडं तिकडं होते. काळजीपूर्वक काळजीपूर्वक वरती चढवावं लागते बरोबर. उचलू म्हणजे उचलू देते आपल्याला कोणी एका उचलताना आलं तर. तर तुमचं काम असं तानातुनीचं आहे की कसं आहे? तानातुनीचंच आहे. आणि एवढं सगळं काम केल्यानंतर जे तुम्ही नंतर मग तुमचा म्हणजे मानसिक तणाव कमी करण्यासाठी असं काय करता की ज्याच्यातून तुम्ही स्टेबल राहता? संध्याकाळी हॉकी खेळायला येतो इकडं ग्राउंडमध्ये बाहेर फिरासाठी, बाहेर वॉकिंग करायसाठी जातो अजून सकाळी. सकाळी संध्याकाळी. तुमचा माइंड मस्त फ्रेश वाटते. फ्रेश होते. तुम्ही काय करता सकाळी? का असं काय करता की ज्यानं माइंड फ्रेश होते? फिरायला जाता सकाळी हो, फिरते. आणि रात्री व्हॉलीबॉल खेळता. हो, व्हॉलीबॉल. तर अशाने तुमचा माइंड चांगला होऊन जाते, एकदम फ्रेश वाटते. फ्रेश वाटते. तर अशाने आमचे दोन्ही भाऊंनी सांगितलं आहे की खेळायला जायचं, फिरायला जायचं, याच्याने तुमचा माइंड बी फ्रेश राहते. आणि जसं की त्यांनी सांगितलं की एवढा साला स्ट्रेस असल्यावर बी त्यांनी सकाळी फिरायला जाते आणि माइंड फ्रेश करते. तर तुम्ही बी करत राहा. थँक्यू.